विटा नगर परिषद स्वच्छ विटा हरित विटा हा अभिनव उपक्रम शहरामध्ये राबवत याच अनुषंगाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरित विटा करण्याकरिता शहरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं गरजेचं आहे। या अनुषंगाने नगर परिषदेत वारा सर्व शाळा महाविद्यालय यांना वृक्षारोपण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। तसेच सर्व सामाजिक संस्था बचत गट व नागरिकांनी देखील या अभियानामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मुख्याधिकारी यांच्या वतीने करण्यात आलं। याच आवाहनाला प्रतिसाद देत विटेकर आणि यंदा वृक्षारोपणास भरघोस प्रतिसाद दिला। स्वयंप्रेरणेने स्वखर्चातून विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या मार्फत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। यामध्ये हरित विटा ग्रुप अंतर्गत संध्या सुर्वे, संस्थापिका परिस फाउंडेशन, माधव रोकडे, शुभम रोकडे, हर्ष रोकडे, अमित जाधव, निरंजन चव्हाण, रोहित सूर्यवंशी, निलेश रोकडे, मैथिली रोकडे, ज्योती रोकडे, सौ दीपाली घाटके, कविता घाटके, ऋतिका रोकडे, विजय कदम व इतर विटेकर, नागरिक इत्यादी सर्वांच्या मदतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वखर्च व स्वयंप्रेरणेने सुळकाई डोंगर येथे स्वदेशी जातीच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। तसेच वैभव शिक्षण संस्था यांनी सुळकाई रोड येथे स्वखर्चातून स्वयंप्रेरणेने जवळपास 100हून अधिक रोपं लावून वृक्षारोपण केले। तसेच गांधीनगर येथे गांधीनगरचा शाळेचे विद्यार्थी, नागरिक व बाबू पवार संस्थापक आय स्मार्ट टेक्नो सोल्युशन यांनी देखील स्वयंप्रेरणेने वृक्षारोपण केले। मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी नागरिकांच्या स्वयंस्फूर्तीने केलेल्या या उपक्रमांचं कौतुक करत सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून विटा शहर हरित करण्याकरिता सहभागी व्हावं असं आवाहन देखील केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।